सारंग सर काय सर सारंग सर खरंच सरांसारखं वागेन मी. काठी घेईन आणि बडवेन तुला मी. नको. अहो बोल. अहो ऐका ना, ऐका ना माझं. हा काय? तुम्हाला झोप येते ना, तुम्ही जा ना झोपा. मी थांबते इथे. आपण आलटून पालटून झोपूयात. आधी तू झोप, नंतर मी झोपतो. नाही, नको. ऐका माझं. हे बघा, जर तुम्ही झोपलात तर मला झोप येईल आणि मी झोपले तर तुम्हाला झोप येईल की नाही. म्हणजे कसं असतं, जर गाडी चालवणारा गाडी चालवत असेल आणि त्याच्या शेजारचा झोपला तर ड्रायव्हरला सुद्धा झोप येईल की नाही. पण तू कुठे गाडी चालवतेस? सारंग सर. सारंग सर सरांची काठी कुठे घेतली? नाही. अहो 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 करू नका. सारंग दादा, आताच्या आता जावं लागणार आहे. दोघींनी चांगली सोय केली आहे, रात्र वैरायची आहे. पण दुश्मनने चारों तरफ ते घेरली आहे. बबुल, आधी ही फालतूगिरी बंद कर. ती तारा मॅडमवर जबाबदारी ती आहे. काय असू दे, मी नाही निघणार. बायको आहे माझी, कर्तव्य आहे माझं. आई ती तुमची सुप्रीम कोर्ट, त्यांचं अपील. अरे पण केस तर लढू दे मला. लढ लढ, आणि लढून हरलास की माझ्या मस्त आयडिया आहे. हा. तुला आयडिया ऐकू आली? नाही. पण तू बोलला ना आयडिया आहे माझ्याकडे. हात झोपेचा वाटतं. आई नीलदा, तारा इकडे आली. तारा हा इथेच. अरे मी येणार होतो तुला विचारायला. तारा आणि ऐश्वर्या गप्पा मारत बसले ना रूम मध्ये. नाही. कुठे गेला? काय रे बाबा, दोन पुरुष आपल्या बायकाला शोधतायत. अरे तुम्ही लकी आहात की तुमच्या बायका तुम्हाला सापडत नाहीयेत. थोडी किरकिरी तर कमी झाली. बबलू, फालतूगिरी करू नका. ते तारावाणीचं काम आहे, माझं नाही. बबलू छान झालं. येस. हा आता बोलू. तारा आणि ऐश्वर्या कुठे आहेत? तारा वहिनी आणि ऐश्वर्या वहिनी खाली आहे. आता माझ्या लक्ष द्या, एक महत्वाचं काम आहे. माझ्या लक्ष द्या. सॉरी. तर सावली वहिनीला रात्रभर जागं राहायचं आहे आणि सारंग दादाची महत्वाची मीटिंग आहे. तर माझ्या सुपीक डोक्यातनं एक आयडिया आली आहे. सावली वहिनी सोबत आपण तिघांनी पाळी पाळीने थांबायचंय. वा, चांगली आयडिया आहे. काहीच प्रॉब्लेम नाही. चालेल 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 चालेल. झालं दोघांचं? हा? झालं ना? तर सांगतो नील दादा, 10 ते 1 मी थांबणार आहे. 1 वाजता तू यायचं, 4 वाजता तू यायचं. चालेल चालेल. मला असं वाटतं की आत्ता मी थांबतो, मग 1 वाजता बबलू तू थांब आणि 4 वाजता नीलदा थांबेल. अरे नको. नाही नको, ऐका. 1 वाजता बरोबर आहे. म्हणजे थोडं जागरण झालं तर चालेल, पण 4 वाजता यार मी जर झोपलो ना की मी झोपलो, मला झोप येते खूप. माझा पण तोच प्रॉब्लेम आहे. अरे पण माझा पण तो प्रॉब्लेम आहे. नाही पण आता एक काम कर, 4 वाजता उठ आणि तिकडे. नको नको, ऐक, मी पहिला जातो, नंतर तू जा. नाही मी झोपून आलो तर मग उपयोगच नाही ना. मग मी झोपून आलो का? असं नाही चालणार. पण तू तू उठू शकतो. मी नाही उठू शकत म्हणून तुला. ही आयडिया कोणाच्या डोक्यात आली होती? व्हेरी गुड. तर माझं ऐकायचं. एक काम करू, आपण आधी कचूया. कसं सुटूया. जो पहिला सुटेल तो जाणार. तिघात एक. मी सुटलो, मी चाललो. थँक्यू. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट नीलदा. ते बघ, असं राहू दे. हा काय आई? झालं, जा झोपायला जा. आई करेन मी मॅनेज. अरे उद्या सकाळी खूप महत्वाची मीटिंग आहे ना ऑफिसमध्ये, जा तू. हा जाईन ना मी मीटिंगला जाईन मी आणि हे पण करेन. सारा, या पोरीनं स्वतःहून चॅलेंज एक्सेप्ट केलंय, तिला निभवू दे ना. शिवाय तिला सुद्धा आवडणार नाही तुझं का कामाकडे दुर्लक्ष केलंस, मीटिंगला उशिरा पोचलास किंवा गेला नाहीस तर. हो ना? बघ, जा तू. हा पण
एकटी राहशील तू? हो थांबेल. तुझा पाणी पितो मी. वरती ठेवली आहे बॉटल आहे वरती. मगाशीच मी आणून ठेवली ना, मगाशीच पिणार होतो मी. अजून काही चहा कॉफी? नाही नाही, काय लागलं तर सांग. आई तुम्ही ना मॅडम तिला तर मग मॅडम तुम्ही जा झोपायला, मी इथे थांबते. जबाबदारी खूप मोठी आहे. ही गणपतीची मूर्ती या घरात कधी आली होती माहिती? गृहप्रवेशाच्या वेळेला. तेव्हापासून ही मूर्ती या घरात आहे. किमती आहे मूर्ती, पण ते राहू दे. आमच्या सगळ्यांच्या या घराच्या भावना जोडल्या गेल्यात ह्या गणपतीच्या मूर्तीबरोबर. म्हणून म्हणते जरा जपून. विषय शेवटी श्रद्धेचा आहे, म्हणून मी इथे थांबण्याचा निर्णय घेतलाय. आणि तुम्ही नका काळजी करू, मी इथे थांबेन. पण तुम्ही झोपायला जा, नाहीतर जागरण केलं ना तुम्हाला त्रास होईल. तुला जर का काही लागलं तर बबलूला फोन कर. हां. पाणी. थांबा.